पाहिजे हे पाहिजे अल्फाम हे हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे बघू शकता घर एकदम चकाचक क्लीन केलं. आज मी सकाळी उठून पटापट सगळं आवरून काढलं. कियाला इथे स्कूलला तिला घेऊन आली स्कूलमधून. स्वयंपाक सकाळी झाला. वियांसाठी टिफिन करते ना तेव्हाच मी सकाळी स्वयंपाक करून घेते. तर आज भेंडीची भाजी चपात्या वगैरे केलेलं. तर वैभवला पण तेच दिलेलं मी टिफिनला, कारण ते संध्याकाळी येणारी म्हणून मी वरण भात वगैरे काही दिलं नाही दुसरं. तर आवरून घेतलं. म्हटलं तुला आवरून झाल्यावर तुमच्याशी बोलू. तर मस्त छान इथलं ड्रेसर पण छान पुसवून वगैरे मस्त अरेंज करून ठेवली. त्याच्यावर खूप वस्तू, कारण लहान मुलं आहे. लहान मुलं असले की घरात इतक्या वस्तू येतात ना. खूप क्रीम असो काही असो, सिरम क्रीम लोशन वगैरे ते सगळं तिथे येऊन, औषध वगैरे तिथे येऊन राहतं. तरी एक औषध आहे तिथे. तर हे तर आयबोजेसी की कायम लागणार लहान मुलांना स्पेशली ते तर असतंच कुठे कुठे. तर पण मी सगळं पूर्ण क्लीन केलेलं आहे. इव्हन किचन पण क्लीन केलं, झाडून काढलं. फक्त आयलँडवरचा आहे ना पसारा तो आवरायचा आहे फक्त, बस तेवढंच. आता माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. एक्सरसाइज केली, सगळं स्वतःचं आवरलं, स्वयंपाक झालेला आहे. आता मस्त चहा पिणार. त्याच्यानंतर मग भाकरी आणि अंड्याची चटणी करायची. मला खूप दिवस झाले बाजरीची भाकर आणि अंड्याची चटणी खालीच नाही. मग बाजरीच्या भाकरी करणार मस्त त्याच्यासोबत, आणि अंड्याची चटणी मस्त कांदा टाकून करणार. तर केळाला थोडं जेवण देतेच तिला मी. हा, आणि आज मला ना हे ड्रेसर आहे ना पूर्ण आवरायचं. त्याच्यामध्ये इतकं सामान आहे ना. पण असे ड्रेसर खूप उपयोगी पडतात. कारण कसे बघू शकता किती छान दिसतंय. कारण आपण सगळ्यात काय असेल ते कागदपत्र, चाव्या, काही वस्तू, कंगवे, आपलं म्हणजे सगळ्यात ज्या नाही त्या वस्तू, औषध वगैरे सगळं आपण त्याच्यात ठेवलं ना काहीच दिसत नाही. खूप क्लटर असलं तर काहीच दिसत नाही. त्याच्यात खूप भरून ठेवलेलं आहे. तर ना मी आमच्या मागच्या वर्षीच्या वह्या वगैरे खाली आहे इथे, आणि बाकी स्टेशनरी आहे. तर ज्या वह्या वगैरे लागत नाही, जे सामान लागत नाही ते काढायचंय मला सगळे ड्रावर्स खोलून. तर तुम्हाला एकदा दाखवते किती सामान आहे, आणि वरती किती सुंदर दिसतं. पण मध्ये खूप सामान आहे. पण अशा ड्रेसचा उपयोग असतो घरामध्ये, हॉलमध्ये कुठे ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय वस्तू ठेवू शकता आणि मस्त अरेंज करू शकता. तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे पसारा. पहिल्यांदा इथे तर बघू शकता पसारा आणि पसारा. इथे पण पसारा, इथे पण पसारा, इथे पण पसारा. तर असं हे ड्रेसर खूप सामान आहे. नुसता पसारा आहे त्याच्यामध्ये. तर तेच मला आवरायचंय. चला आता माझा चहा पण रेडी झाला असेल. दूध टाकलेलं आहे. इथे भरपूर 10 अंडे घेऊन आले मी. म्हटलं लागतात आता मुलं खातात ना, फ्राय वगैरे करून पटकन देते भूक लागली की. आज ना थोडंसं गुळाचा चहा पिणार, थोडंसं गुळ टाकणार. गुळ संपलं पूर्ण, कारण गुळाला की याला शिरा करून देते मी. गुळाचा शिरा करते, चांगला असतो. आणि हा ना गुळ असा आहे. वडी होती एकदम मोठी, साबणची वडी कशी असते तशी वडी मोठी होती. बघू शकता एकदम काळा भोर, आणि इतका रवेदार आहे ना. तर खूप छान मिळाला मला. सेंद्रिय होता. काय नाव होतं त्याचं नाही माहिती. पुढच्या वेळेस घेतला मी तुम्हाला नक्की सांगेल की कोणता गुळ आहे हा, मी कोणता घेते. त्याच्याने म्हणजे एकदम चहा पण छान होतोच. तो पण मी चहा कसा आधी पावडर टाकून दूध टाकून उकळून घेते. उकळत्या दुधात ते किसून टाकायचं गुळ, आणि थोडंसं उकळू द्यायचं 2 मिनिट, आणि चहा रेडी गुळाचा होतो. असं छान लागतो. तर चला आता मी चहा वगैरे पिऊन घेते, आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. गुळाचा चहा एकदम रेडी आहे. हा थोडा फुटलेला कप दिसत असेल, कारण माझा फेवरेट आहे. मी टाकलाच नाही तो, कारण लग्नानंतर पहिल्यांदा घेऊन दिला होता मला वैभवने. आठवण आहे म्हणून मी काही टाकलंच नाही. नंतर थोड्या दिवसांनी त्यात झाड लावून देईल काहीतरी, आणि मस्त ठेवून देईल. थोडंसं किंचित फुटला इथे कोपरा, तरी मी त्याच्यात चहा म्हणजे कॉफी चहा काही असेल ते पिते. रिमोट किद्दार आहे, आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. काय खाल्लं इकडे टाकून दे. बाहेरचं असं वातावरण बघू शकता पावसाचं. सकाळी इतका कंटिन्यू पाऊस होता,
आणि टेबल पण थोडासा आवरून दिला, पसारा काढून टाकला त्याच्यावरचा. आणि इकडे एवढा भंगार काढून ठेवलेला आहे देण्यासाठी. असं वातावरण आहे बाहेरचं. तर इथे मस्त आपल्या बाजरीच्या भाकरी छोट्या छोट्या 3 केल्या. आणि आता मस्त कांदा आणलेला आहे, कांदा टाकून मस्त अंड्याची चटणी, ती पण एकदम जाड मिरची टाकून, जी असते जाड मिरची ती टाकून करणार. तर 3 भाकरी केल्या छोट्या छोट्या, 2 खाणार, 1 राहू दे. भूक लागली तर खाईल, नाही तर संध्याकाळ रात्री खाईल मी. बघू शकता इथे बाजरीच्या छोट्या छोट्या भाकरी, मस्त गरम गरम वास भारी येतोय. मला ना भाकरी खूप आवडतात, अंड्याची चटणी किंवा मग आपलं पिठलं भाकरी, उडदाच्या डाळीसोबत, चिकन मटन सोबत बाजरीची भाकरी खूप छान लागते. आता मी जास्त भाकरीच खाते. पोळी कधीतरी ऑप्शन नसेल कधी, तेव्हा मी अर्धी पोळी किंवा मग एक तर नाही खाते, अर्धीच पोळी खाते. भात राईस खाते जास्त. तर असं असतं माझं. भाकरी खाल्ल्याने माझं पटापट वजन खूप कमी होऊन गेलंय. नाहीतर 65च्या पुढे चाललं होतं वजन 2 महिन्यापूर्वी. तर आता मला 60च आहे. कधीपासून 60 आहे. तर जर मी आता कायमचा चहा बंदच केला ना तर मग पटापट कमी होईल. पण मग कसं आता थंडी आहे, थंडीची चहा घेतच पाहिजे, म्हणजे प्यावा असं वाटतो. म्हणून मग सध्या म्हटलं थंडी तोपर्यंत परत थोडंसं नॉर्मल वातावरण गरम, तेव्हा पण चहा बंद करून टाकेल मी. तर असं. आणि भाकरी तर रेग्युलर भाकरीच खाते मी, नाही तर भात खाते. पोळ्या तर शक्यतो पोळ्या एकदम कधीतरी खाते पोळी. तर आता मस्त कांदा ना थोडा मोठा मोठा चौकोनी आकाराने चिरून घेणार. छोटा पॅन घासायला होणार, इथला भांडी कधीच वापरून नाही मी. एवढे पाटीले पडले देऊन टाकायचे मला. त्याला त्याचीच करते. तर इथे आता मी ड्रेस आवरून घेते. आणि आमचा चहा वगैरे झाला, दुपारी आराम केला, म्हटलं संध्याकाळीच आवरू. तर आता आवरून घेते. आधी खाली मला आठवते बसण्यासाठी. तर पहिल्यांदा तर नाही खालच्या ड्रावरच आवडते म्हणतात ना. तर जे लागतं जे नाही लागत ते ना एका साईडला घेऊन देणार. तर आता हे पेन्सिलरी होते काही कलर, एवढे पेन्सिल उरले आहे. एकदम नवीन कोरी डायरी मलाच करावं लागेल कशाला तरी डायरी. तर हा माझा ना पहिला ट्रायपॉड वैभवने घेऊन होता, गोरीला ट्रायपॉड. जेव्हा मी स्टार्टिंगला एकदम शॉर्ट्स व्हिडिओज काढत होते तेव्हा घेऊन गेलेला. तर आठवण. तर असं कुठे पण वागतो तो, कुठे अडकून दिला वेगळी असा. तर इथे मी कॅबिनेट आवरते. तर तुम्ही बघतच असाल इतका पसारा निघतो त्याच्यातून. तर हे कॅबिनेट खूप म्हणजे इतकं उपयोगाचं असतं ना, आणि इतकं छान सुंदर पण दिसतं हॉलमध्ये, किंवा तुम्ही मस्त लॉबीमध्ये ठेवू शकता किंवा बेडमध्ये ठेवू शकता. तर मी आधी बेडमध्ये ठेवलं होतं आणि ते DIY केलेलं कॅबिनेट आहे. लाकडी पूर्ण सागाच्या लाकडाचं आहे.
तर एकदम जुनं आहे, जुनं भेटलं होतं आम्हाला, तेच आम्ही एकदम नवीन केलेलं आहे DIY करून, कलर वगैरे सगळे ते नॉट्स वगैरे लावून आणि हॉलमध्ये ठेवलं. इतकं सुंदर दिसतं ना, इतकं छान तो कॅबिनेट दिसतं. तर ते पूर्ण सागाचं आहे आणि जे पुढचं दिसतं ते पण जुनंच आहे. जुनं घेतलं होतं आम्ही फर्निचर स्टॉप मधून. तर तिथे अँटिक फर्निचर भेटतात, मग तिथून आम्ही घेतलेलं ते पण. तर तेच आता इथे मी सगळा पसारा बघू शकता, एवढा पसारा त्याच्यात जातो आणि दिसतच नाही काय आहे काय नाही. म्हणजे कोणी येता पाहुणे, आपलं कसं हा वरती एवढा पसारा, जर ते नसलं तर एवढा पसारा कुठे ठेवायचा हे झालं असतं, पण एवढा पसारा असतो त्याच्यामध्ये. आता मी मागच्या वर्षीच्या वह्या वगैरे विहांच्या त्या सगळ्या काढून टाकते. जोपर्यंत त्याला स्टडी टेबल नाही तोपर्यंत मी त्याच्यातच एका ड्रॉवरमध्ये त्याच्या बुक्स वगैरे ठेवत असते आणि एका ड्रॉवरमध्ये सगळे स्टेशनरी वगैरे ठेवत असते. बाकीचे ड्रॉवर सगळे जे माझं हेअर ड्रायर वगैरे कागदपत्र किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी, तर इथे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि मस्त वॉटरप्रूफ कलर आहे ना, तर मग आपल्याला कॉलेजने वगैरे सगळं पुसता येतं. तर आता मी इथे पुसून घेते पटापट आणि बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं पुसणार. आणि खूप छान दिसतो हा ड्रेसर, मला खूपच आवडला होता. तर याचं जर जुना फोटो असेल तर मी करेल शेअर कसा होता. तर मागची माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर त्यांना माहिती असेल माझा हा ड्रेसर कसा होता आणि कसा झाला. वैभवने मस्त छान घासून वगैरे त्याला हे काय काय लावून मस्त छान केलेला आहे तो. तर इथे बघू शकता आता वरती सगळा पसारा तो पण काढून घेते मी आणि सगळं आवरून घेणार मस्त छानपैकी. तर म्हटलं चला आज मी दाखवते. घरात अशी गोष्ट असली तर पसारा आपल्याला लपवायचा असेल तर आपण असं ड्रेसरचा ऑप्शन निवडू शकतो आणि घरामध्ये ठेवून एका कोपऱ्याला ठेवू शकतो. खूप छान दिसतात. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी, कागदपत्र वगैरे सगळं मस्त त्याच्यात असतं, कुठे हरवायचा प्रश्नच नसतो. तर मी आता सगळं एक्स्ट्राचं वगैरे खराब असेल ते काढून टाकते आणि सगळं आवरून घेते. तर चला आता पटापट आवरून घेते. आणि आज खूपच जमले होते त्याच्यामुळे ना वैभव बोलली की संध्याकाळी आपण मस्त जेवायला जाऊ बाहेर. तर बघू आता जातो आणि मस्त दाखवतेच तुम्हाला कसं मी आवरलं. शेवटी पूर्ण दाखवणार की कसं कसं ठेवलेलं आहे अरेंज करून. तर चल तर इथे बाकीच्या गोष्टी आवरून दिलेल्या आहे आणि 2 कप्पे केले. म्हणजे इथे ना विहांचं काय टाय राहील, नंतर सॉक्स आल्यानंतर बेल्ट आणि याच्यामध्ये त्याचे बुक्स ठेवले, बुक्स वगैरे राहतील. आणि इकडे सगळं एक्स्ट्राची बुक्स, जे स्टोरी बुक्स वगैरे किंवा मग क्राफ्टचं साहित्य वगैरे ते आहे इथे. त्याच्यानंतर इथे सगळं स्टेशनरी ठेवलेलं आहे मी. आणि आता ही बाकीच्या वस्तू आहे ना, मी त्या तिथले खालचे ड्रॉवर्स आहे ना आपले क्रॉकरीचे, त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू ठेवून देणार आहे. तर म्हणजे सगळं ऍडजस्ट होऊन जाईल. आणि ज्या पर्स आहे ना तर त्या पर्स मी कपाटात ठेवून देईल माझ्या. तर म्हणजे सगळं सॉर्ट आउट होऊन जाईल. तर चला आता बाकीच्या वस्तू तिथे ठेवून देते. आणि हे ना आता मागच्या वर्षीचे विहांचे बुक्स वगैरे, तर ते जे काही नोट्स काढायला वगैरे आहे ना बुक्स, तर ते ठेवेल मी. ते एका साईडला इथे किंवा इथे वरती दिल ठेवून, जे चांगले येते म्हणजे रफ बुक्स, नोटबुक्स. बाकी तर मग रद्दीमध्ये जायला लागेल. आणि मग इथला पसारा जे आता भंगार वगैरे ते तर ठेवून देणार मी. चला आता मी सगळं ठेवून देते तिथे.
तर इथे सगळं आवरून झालेलं आहे. तुम्हाला आता ड्रावर्स दाखवते मी माझे. तर बघू शकता इथे सगळं स्टेशनरी ठेवलेलं आहे मी. पूर्ण कलर स्टेशनरी म्हणजे पेन्सिल पेन इथेच सापडेल सगळं, तर ते ठेवलेलं आहे. इथे ना विहान काय काढेल, सॉक्स वगैरे सगळं काढणार. आणि याच्यामध्ये ना मी एक्स्ट्राच्या पेन्सिल ठेवलेल्या आहे, नंतर लागल्या वगैरे, तर एक्स्ट्रा पेन्सिल तो घेऊ शकतो इथे. आणि इथे वायरिंग ना मला काहीतरी करायचंय, तर मी नंतर करते त्याला. त्याच्यानंतर इथे विहानचे बुक्स वगैरे असणार सगळे असं. बाकी मग इथे सामान्य आवडलं, इथलं थोडस महत्वाचं म्हणून नंतरच काढेल हे सगळं. पण बाकीचे स्टेशनरी वगैरे काही असेल ना ते इथे ठेवून देणार ऍडजस्ट करून असं. आता हे काही असेल तर देईल ठेवून मी, बाकी नंतर आवडते मी तिथलं. त्याच्यानंतर इथे सगळं माझं साहित्य, हे उघडता येत नाही जास्त लवकर, तर सगळं माझं साहित्य ठेवलं इथे. इथे गॉगल्स आहे बघू शकता इथे, आणि इथे सगळे असे माझे गॉगल ठेवलेले आहे बघू शकता इथे सगळे गॉगल्स. आणि इथे बाकी ऍक्सेसरीज आहे, मसाजर आहे, नंतर बाकीच्या ज्या वस्तू माझ्या लागणार आहे ना त्या सगळ्या आता इथे ठेवणार. हे पण इथेच ठेवते. तर असं इथे आहे हे. बाकीच्या इथे ना सगळ्या वस्तू क्राफ्ट वगैरे बनवायचं, किंवा मग इथे याच्यामध्ये ना छोटे छोटे ज्या वायर देतात ना त्या वायर्स आहे, पासबुक वगैरे सगळं असं हे ठेवलेलं आहे इथे. आणि असं झालेलं आहे आवरून. तर आता मी याच्यातलं सगळं आवरून इथलं पुसून घेणार. तर इथे आपलं ड्रेसर असं मस्त आवरून झालेलं आहे. चला आता ना भाज्या घेऊन यायच्या आहे. आता वाजले 7:30 आणि भाज्या घेऊन यायच्या आहे. तर थोड्या वेळाने बोलतेच मी. तर इथे आम्ही जेवायला आलेलो आहे आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये. तर इथं छान मस्त चिकन वगैरे भेटतं, चिकनचे प्रकार. तर चिली इथे खूप छान भेटते, विहानला पण खूप आवडते. तर इथे तेच आता आम्ही ना मस्त जेवणार. तर मस्त अल्फाम चिकन वगैरे असं ह्या मागवणार. नंतर कढाई चिकन, अजून चिकन मसाला वगैरे बघू आता काय काय मागवतो, तुम्हाला दाखवतेच मी. तर इथे घाईघाईत मला बोलायला वेळच नाही भेटला की काय वगैरे कुठे म्हणजे व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही. तर इथे बघू शकता अल्फाम चिकन आहे आणि मस्तपैकी आपलं चिकन चिली 2 घेतलं, कारण इतकी छान राहते चिकन चिली इथली. तर तेच आता आम्ही मस्त जेवण करतो आणि आज खूपच दमले होते. तर चला आता मस्त जेवण करून घेते आणि